थँक्यू व्हेरी मच. बोलूया आपण मॅचच्या दिशेने. मॅचला सुरुवात होतीये. राजू पाटील विथ कुंदन पाटील ही जोडी. अनिल म्हात्रेचा पहिला षटक. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक जेल खाली. चुकी पाहायला मिळते त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे आणि ती देखील कोणाची तर राजू पाटीलची. हे कदाचित टीम कोपरला महाग पडेल, कारण राजू पाटील सारख्या तगड्या फलंदाजाची झेल सोडणं ती देखील पहिल्याच बॉलवर नक्कीच दुर्दैव म्हणावं लागेल. कारण राजू पाटील जर विकेटवर राहिला ना तर मात्र धावा नाही तर धावांचा पाऊस तुम्हाला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल बीट केलाय फलंदाजाला बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू मात्र निर्धाव जातोय. अनिल म्हात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपण पाहतोय. संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या मॅचच्या माध्यमातून मिळेल. षटकातील पुढचा बॉल. अनिल पुन्हा एकदा. या बॉलर्स देखील दुरून खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. काल नक्कीच आपण पाहिलं होतं शेलूमाता वर्ल्ड संघ क्वालिफाय झाला होता, परंतु आज जो संघ निघेल ना तो थेट फायनल मध्ये प्रवेश त्या संघाचा आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस मात्र वेट केलं, टायमिंग सेट केलं आणि त्यानंतर कट केला. बॉल निघून जातोय. थर्ड मॅन सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. काल शेलूमाता वर्ल्ड संघ नक्कीच क्वालिफाय झाला आणि आज मात्र श्री वेताल कोपर की वीर तानाजी दापोडे, वीर तानाजी दापोडे की श्री वेताल कोपर, कोणता संघ क्वालिफाय होईल. आणि नक्कीच एक प्लस पॉईंट आहे, आज जर संघ क्वालिफाय होईल तो संघ थेट फायनलमध्ये उद्या धडकेल, यात काही शंका नाही आहे. आणि उद्या रविवार 5 तारीख बरोबर आमचं शेड्यूल जे आहे ते 9 वाजल्यापासून या ठिकाणी सुरुवात होईल. पहिली मॅच तुम्हाला पाहायला मिळेल विजय स्पोर्ट खांडपे विपक्ष अमर स्पोर्ट कासने. दुसरी मॅच जय हनुमान पोगाव विपक्ष गावदेवी अंजूर. त्यानंतर बेबी स्पोर्ट इताडे, श्री कालिका माता खारबाव, गावदेवी वडवली, तुफान पिंपलास या टीम्सला देखील या ठिकाणी आपण इन ॲक्शन मध्ये पाहणार आहोत. आणि त्या दरम्यान दांडी 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 गुल फलंदाज बाद कुंदन पाटील. अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहिला. बैदक मारा आपण अनिल म्हात्रेच्या माध्यमातून पाहतोय. दांडी घुल केली होती त्या ठिकाणी. पहिला गडी बाद झालाय. तर नवीन फलंदाज माणिक मैदानाच्या आतमध्ये येतोय. नक्कीच मातोश्री चाविंद्रा टीम समोर खेळत असताना मात्र माणिकने मॅन ऑफ द मॅच घेतली होती. त्या मॅच मध्ये 49 धावांचं लक्ष ते पूर्ण करू दिलं नव्हतं मातोश्री चाविंद्रा टीमला. मॅच टाय झाली होती. चेसिंग कंपल्सरीच्या जोरावर मात्र नक्कीच विजय मिळवला होता दापोडे टीमने. यावेळेस देखील अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. सुरेख चेंडू. चेंडू मात्र पुन्हा एकदा निर्धाव जातोय. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. बॉल निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं कंप्लीट झालंय. पहिल्या षटकाची समाप्ती. 1 गडी बाद. धावफलकर आहेत 10 धावा. नक्कीच मी तर म्हणेन 50-50 सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय, कारण 10 धावा धावफलकावर जरूर आहेत. मात्र एक महत्त्वाची विकेट देखील त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलवर माणिक पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आपण पाहिला. टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला श्री बेताल कोपर टीमने. पहिलं षटक फेकून झालंय. 10 धावा त्या षटकामध्ये आपण पाहिल्यात. तर आता मात्र षटक क्रमांक 2 पाहूया गोलंदाज कोण येतोय. चला त्वरा करा. श्री बेताल कोपर टीमचे कॅप्टन
आपण लवकरात लवकर मॅचला सुरुवात करा नक्कीच. आणि त्या दरम्यान श्री वेताल कोपर टीमसाठी शुभेच्छा आल्या आहेत माजी सरपंच जगदीश पाटील साहेबांच्या माध्यमातून, सोबतच ग्रामपंचायत सदस्य देवेन घरत आणि चेतन पाटील यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्या आहेत. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. शेखर बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक 2 फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे हे षटक फेकलं जाईल. षटकातील पहिला बॉल, पहिलाच बॉल, अतिशय दमदार फटका. क्रिकेटचं सौंदर्य. बॉल मात्र थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा. चौकार. पॉवर प्लेचं बंधन संपलं. त्यानंतर क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय, मात्र अगदी गॅप शोधली होती त्या ठिकाणी. राजू पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आलाय. 4 ने धावफलक 14 वर पोहोचलंय आणि या 14 धावांमध्ये 3 चौकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेखर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. नक्कीच आता मात्र ऑफसाईडला प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. फलंदाज राजू पाटील साठी. षटकातील पुढचा बॉल. शेखर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. क्षेत्ररक्षण लावलंय, त्यानुसार गोलंदाजी होईल का पाहूया. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूर राहिले आणि त्या दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. काय घडलंय त्या ठिकाणी. यस, दुसरी धाव कंप्लीट केली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलंय. धावा धावफलकावर झाल्या आहेत 16 धावा. धावा धावफलकावर आपण पाहतोय. अगदी महत्वाची मॅच या दोन्ही टीमसाठी, कारण या स्पर्धेतील फायनल सामना तुम्हाला जर खेळायचा आहे तर मात्र ही मॅच तुम्हाला जिंकावी लागेल. आजच्या शेड्यूलमधील जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत थेट फायनलमध्ये असेल. शेखर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. चला, वेल आपण कमी घ्या. षटकातील पुढचा बॉल. समोर आपण राजू पाटीलला पाहतोय. या बॉलचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल निघून जातोय 6 धावांसाठी. षटकार. .22 22 धावा धावफलकावर झाल्या आहेत. नक्कीच आता मात्र विकेट जी आहे ती तापली आहे असंच म्हणावं लागेल. ज्या अंदाजाने धावा येतात, पुन्हा एकदा फटका तर भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षण सजवलंय, मात्र 1 धाव कंप्लीट झाली आहे. फक्त आणि फक्त एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावफलक 23 वर पोहोचलाय. षटक क्रमांक 2 चा खेळ चालू आहे.
चांगली फलंदाजी राजू पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय. आतापर्यंत वैयक्तिक 14 धावा, एक षटकार एक चौकार आहे. यावेळेस टॅप केलाय बॉल ऑफ साइडला कव्हर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे. हॅलो 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 यस. तर अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला. 2 षटकांची समाप्ती 26 धावा धावफलकावर झाल्या आहेत. पहिलं षटक 10 धावांचं तर दुसरं षटक 16 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. दोन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. मात्र अजूनही 2 षटकं बाकी आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये नितीन ज्युनियर येतोय. तर गोलंदाज राजेश पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. नितीन ज्युनियर विथ माणिक पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. राजेश बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. टीम कोपर आपण थोडा वेल वाचवा. मॅचला सुरुवात करा. षटकातील पहिला बॉल. राजेश बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस जोरदार अपील. पंच मात्र सहमत नाहीयेत. बॅट कट आहे नक्कीच आणि त्या कारणास्तव पंच सहमत नाहीयेत. षटकाची सुरुवात पहिल्या बॉलवर सिंगल आली आहे. सिंगल सोबतच धावफलक 27 वर पोहोचलाय. 27 धावा धावफलकावर आपण पाहतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. यावेळेस बॉल ऑन साइडला कार्पेटच्या साने जातो. क्षेत्ररक्षक अनिल मात्र त्या ठिकाणी आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट मिळेल का? यस. माणिक पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल. रन आउटची विकेट. फलंदाज बाद.
नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये टीम दापोडेचा अगदी महत्त्वाचा खेळाडू ज्ञानदेव पाटील मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. ज्ञानदेव पाटीलला मात्र या ठिकाणावरनं भरपूर जबाबदारीने खेळावं लागेल, कारण एक चांगली धावसंख्या उभी करणं टीम दापोडेला भरपूर आवश्यक आहे. श्री वेताल कोपर टीमचा विचार केला तर एक चांगला संघ, ज्या संघामध्ये फलंदाजी चांगली आहे, हे मात्र टीम दापोडेला देखील लक्षात घ्यावं लागेल. षटकातील पुढचा बॉल राजेश बॉलिंग ट्रॅकवर. टीमचे कॅप्टन समोरोपान मॅन इन ऑरेंज कॅप ज्ञानदेव पाटीलला पाहतोय. या बलेचा बॉल पडल्यानंतर खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जातोय. अजून एक चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलंय मातीची विकेट. कधी बॉल खाली राहतोय तर कधी बॉल उचली घेतोय. नक्कीच मात्र या ठिकाणी ज्या टीम्स खेळतील त्या टीम्सला मात्र दमन या ठिकाणी बेनिफिट असेल, यात काही शंका नाहीये. अजून एक चांगला बॉल पुन्हा एकदा बीट केलंय. अतिशय चांगलं षटक आतापर्यंत फेकलं जातंय राजेशच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपण पाहतोय. यावेळेस बॉलला पुढे ठेवलं होतं. अजून एक चांगला बॉल. एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. नितीन ज्युनियर नकार देतोय. फक्त आणि फक्त एकच धाव, एक पेक्षा आधी एक काही एक नाही. 29 धावा धावफलकावर. षटकातील शेवटच्या बॉलचा खेळ बाकी आहे. अतिशय चांगलं षटक फेकलं गेलंय. फक्त आणि फक्त 3च धावा आतापर्यंत खर्च केल्यात या षटकामध्ये राजेश या गोलंदाजाने. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला उडवलाय. क्षेत्ररक्षक जज करतायत, मात्र बॉल मस्तक पे दस्तक, बॉल सीमा पार, षटकार. तर या षटकामध्ये आल्या 9 धावा, अर्थातच धावफलक पुढे सरकलंय. 35 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तीन षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 35 धावा धावफलकावर आहेत. मात्र अजून एका षटकाचा खेळ बाकी आहे. शेवटचं षटक पाहूया गोलंदाज कोण येतोय. अरविंद हा गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होतोय शेवटचं षटक फेकण्यासाठी. पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. मागच्या मॅचमध्ये तर तब्बल 30 धावा ठोकल्या होत्या या गोलंदाजाला. यस, मनोहर या गोलंदाजाला 30 धावा ठोकल्या होत्या. आता मात्र मनोहरला कुठेतरी थांबवलं गेलंय. बॉलिंग ट्रॅकवर अरविंद हा गोलंदाज येतोय. चला खेळाला सुरुवात करा. संदीप, आपण भरपूर उशीर करत आहात. ज्ञानदेव पाटील खेळपट्टीवर आहे आणि त्यासाठी ऑन साइडला सीमारेषेलगत प्रोटेक्शन वाढवलं गेलंय. 5 खेळाडू जे आहेत ते अगदी सीमारेषेलगत आपण पाहतोय. शेवटच्या 6 बॉलचा खेळ बाकी आहे. षटकातील पहिला बॉल. पहिलाच बॉल डावी स्टिक सोडून टाकलाय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अवांतर धाव मिळेल. 36 धावा धावफलकावर झाल्या आहेत. अरविंद पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल ऑन साइडला. हा फटका देखील भरपूर चांगला आहे. बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. मिळतील 4 धावा, चौकार. अतिशय दमदार फटका त्या ठिकाणी ज्ञानदेव पाटीलच्या बॅटमधून आलाय. हा चौकार. चार ने धावफलक 40 वर पोहोचलंय. मात्र अजूनही 5 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 5 बॉलवर
10 ते 12 धावा तरी आल्या तरी देखील एक चांगलं टोटल आपल्याला धावफलकावर पाहायला मिळेल. पहिलं षटक 10 धावांचं, दुसरं षटक 16 धावांचं, तर तिसरं षटक 9 धावांचं आपल्याला पाहायला मिळालं. आणि या षटकाची सुरुवात व्हाईट बॉल सोबत झाली होती, त्यानंतर चौकार आलाय, अर्थातच एक बॉल टाकून झालाय आणि 5 धावा आतापर्यंत खर्च केल्यात गोलंदाज अरविंदने. यावेळेस स्लो फुल टॉस बॉल, क्षेत्ररक्षक चुकी करतात, त्या ठिकाणी कॅच ड्रॉप झाली अनिल म्हात्रेच्या माध्यमातून आणि त्या दरम्यान 2 धावा कंप्लीट होत आहेत. षटकातील पुढचा बॉल, अरविंद पुन्हा एकदा. या वेळेस हा बॉल ऑन साइडला उडवलाय, बॉल थांबत नाहीये, निघून जातोय सीमारेषा पार. 6 धावा, षटकार. अतिशय सुरेख फलंदाजी त्या ठिकाणी आपण पाहतोय. नामदेव पाटीलच्या बॅट मधून धावा येतात, मात्र त्या दरम्यान श्री वेताल कोपर टीम साठी शुभेच्छा आल्या आहेत. माजी सरपंच जगदीश पाटील साहेब, ग्रामपंचायत सदस्य देवेन घरत साहेब, त्याचबरोबर चेतन पाटील सामाजिक कार्यकर्ता यांच्या माध्यमातून या शुभेच्छा टीम कोपरसाठी आल्यात. मात्र हे शेवटचा अंतिम षटक थोडी महागडी गोलंदाजी आपण पाहतोय. 3 बॉलवर आतापर्यंत 13 धावा खर्च केल्यात अरविंद या गोलंदाज. षटकातील पुढचा बॉल, या वेळेस ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहेत उमेश, त्या ठिकाणी बॉल अडवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. या 2 धावांच्या मदतीने 50 कंप्लीट, 50 धावा धावफलकावर लावल्या गेल्यात वीर तानाजी दापोडे टीमच्या बाजूने. पन्नास धावा धावफलकावर. आता मात्र एक चांगलं टोटल धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतंय. या वेळेस हवा तसं संपर्क नाही आहे, स्क्वेअर लेग मधून चेंडू ट्रॅव्हल झालाय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, ओव्हर थ्रो झालाय आणि त्या दरम्यान तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न, मात्र नितीन नकार देतो त्या ठिकाणी. फक्त आणि फक्त 2 धावांवर समाधान मानावं लागते त्या ठिकाणी. नामदेव पाटील सोबतच टीम दापोडेला 52 धावा धावफलकावर आहेत. एका बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. षटकातील शेवटचा बॉल, अंतिम चेंडू आपण त्या ठिकाणी पाहतोय. किती धावांचे लक्ष असेल श्री वेताल कोपर टीम समोर, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या बॉल नंतर मिळेल. षटकातील शेवटचा बॉल, अतिशय सुरेख चेंडू त्या ठिकाणी आपण पाहतोय. बीट केलाय फलंदाजाला, बॉल मात्र निर्धाव गेलाय आणि अशा प्रकारे 4 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. 4 षटकांची समाप्ती. धावा धावफलकावर झाल्या आहेत 52 धावा. 53 धावांचे लक्ष या ठिकाणी उभा केलंय वीर तानाजी दापोडे टीमने श्री वेताल कोपर या टीम समोर. मात्र नक्कीच आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुढच्या 4 ओव्हरमध्ये मिळेल. काल आपण या स्पर्धेचा पहिला दिवस पाहिला, ज्या ठिकाणी संपूर्ण दिवस जो आहे तो शेलूमाता वर्ल्ड टीमने गाजवला होता. परंतु आज जो संघ क्वालिफाय होईल त्या संघासाठी एक प्लस पॉईंट देखील आहे की आज तुम्ही जर क्वालिफाय होत आहे तर मात्र थेट उद्या तुम्ही या फायनल सामना खेळाल आणि उद्या जो संघ क्वालिफाय होईल त्या संघाची लढत सेमीफायनलमध्ये शेलूमाता वर्ल्ड या टीम समोर असेल. तर नक्कीच आज श्री वेताल कोपर आणि वीर तानाजी दापोडे या दोन्ही टीम्सने भरपूर इम्प्रेस केलंय. मात्र शेवटची मॅच जी आहे ती भरपूर इम्पॉर्टंट आहे दोन्ही टीमसाठी आणि आज संघ कोणता क्वालिफाय होईल या प्रश्नाचं उत्तर नक्कीच तुमच्यापर्यंत मिळेल. दुसऱ्या सत्रामध्ये आपण ऐकूया द व्हॉइस ऑफ झेडके भिवंडी रोहन पाटील.
धन्यवाद संदेश वखारे. सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये उपस्थित सर्व मान्यवर पाहुण्यांचं, क्रीडा रसिकांचं, प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत. पहिल्या इनिंगमध्ये काय घडलं तर एकंदर गोष्टींचा जर आपण विचार केला तर फलंदाज राजू पाटील यांनी 5 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर मात्र 9 चेंडू आणि 17 धावांची निर्णायक पूर्ण महत्त्वपूर्ण खेळी ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आणि इतर फलंदाज वगळता जर आपण पाहिलं तर 2 चेंडू आणि 7 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली फलंदाज नितीन ज्युनियर याच्या माध्यमातून. त्यानंतर माणिक पाटील यांचा जर आपण विचार केला तर 5 चेंडू आणि 8 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर कुंदनजी पाटील यांच्या माध्यमातून 3 चेंडू आणि 4 धावांची खेळी. एकंदर 2 वाईड चेंडू हाताळले गेले आणि धावसंख्या 52 धावा फलकावरती आपल्याला या पाहायला मिळाल्या. आणि त्यानंतर जर मात्र एकंदर विचार केला तर 53 धावांचं आव्हान इथून मात्र ठेवण्यात आलेलं आहे. हेच आव्हान जर आपण पाहिलं तर कशा रीतीने पेललं जाईल श्री वेताळ कोपर संघाच्या माध्यमातून विनंती असेल 2 फलंदाज आपण त्वरित मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ करायचे आहेत विना विलंब. वीर तानाजी दापोडे संघाचा जर आपण विचार केला तर अगदीच या संघाने नेहमीच आपलं भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट संघटनेमध्ये आपलं जे प्राबल्य आहे ते त्याने दाखवलेलं आहे. आणि वेताळ कोपर संघाचा जर विचार केला तर भन्नाट फॉर्ममध्ये आहे. पण फलंदाजीचं अस्त्र रोखण्याकरता कोणत्या गोलंदाजाला फ्रंटलाईन गोलंदाज कोणत्या गोलंदाजाला बॉलिंग मार्कवरती आणलं जाईल याकडे मात्र सर्वांचं लक्ष आहे. पण नेहमीच जर आपण पाहिलं महत्त्वाची भूमिका बजावली गेलेली वीर तानाजी दापोडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतोय. फ्रंटलाईन षटक ज्याच्या माध्यमातून हाताळलं जातं मिस्टर राजू पाटील याच्या माध्यमातून पहिलं षटक जरूर हाताळलं जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना निश्चितच इथून मात्र विखुरली जाईल आपल्याला पाहायला मिळेल. 9 खेळाडू 30 यार्ड सर्कलमध्ये आपण पाहतोय. आणि इतर खेळाडूंचा जर आपण विचार केला तर 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळत आहेत. महत्त्वाची गोष्ट आहे की अगदीच जर आपण विचार केला तर आजच्या दिवसामध्ये वेताळ कोपर संघाचा फलंदाज अनिल म्हात्रे मात्र भन्नाट फॉर्ममध्ये आहे. ते अस्त्र मात्र रोखण्याचं आव्हान असेल वीर तानाजी दापोडे या संघासमोर. त्यानंतर येणाऱ्या फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं चांगली बॅटिंग लाईनअप आहे. त्याच्यामध्ये संदीप पाटील याचा सुद्धा विचार केला जाईल. कारण की जेव्हा नाणेफेक झाली होती तेव्हा मात्र विचारण्यात आलं होतं वेताळ कोपर संघाच्या संघनायकाला की बलाढ्य संघाविरुद्ध तुमचा खेळ कशा रीतीने असेल. तर त्यांनी एकच सांगितलं की आमची गेम प्लॅनिंग आम्ही मैदानाच्या आतमध्ये दाखवू. म्हणजे निश्चितच आकृतीपेक्षा कृतीला महत्त्व दिलं गेलं. आणि महत्त्वाची गोष्ट जर आपण पाहिली तर मैदानाच्या आतमध्ये निश्चितच एक विचारधारणेने जेव्हा खेळाडू किंवा संघ खेळतो तो निश्चितच यशाकडे मार्गक्रमण करतो. गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती राजू पाटील यांचा पहिला चेंडू लॉप केलाय. क्षेत्ररक्षक आहे पण अगदीच जर आपण पाहिलं तर जीवाच्या आकांताने प्रयत्नांची पराकाष्ठा आणि संघाकरता धावा वाचवल्यात ते मात्र 4. दर्जेदार क्षेत्ररक्षण अप्रतिम दर्जाचं क्षेत्ररक्षण म्हणायला हरकत नाहीये. संघनायक ज्ञानदेव पाटील यांच्या माध्यमातून 2 धावा जोडल्या जातील. धावसंख्या जाऊन पोहोचेल फलकावरती तिथून मात्र 2 या अंकावरती. प्राबल्याने इथून मात्र फलंदाज अनिल म्हात्रे फलंदाजी करतायत. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. चेंडू निघून चाललाय. इथून मात्र आपण पाहतोय एका धावे करता 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 3 या अंकावरती. वीर तानाजी दापोडे संघाचा मागच्या सामन्यामध्ये जर आपण विचार केला तर एक चांगला विजय म्हणता येणार नाही. एका धावेने त्यांचा जरूर विजय जरी झाला असला तरी सुद्धा येणाऱ्या काही वेळेमध्ये त्यांनी जो अवकाश घेतलाय, जो विश्राम केलाय, त्या विश्रामामध्ये निश्चितच प्रत्येक संघाचा आणि प्रत्येक खेळाडूचा निश्चितच अभ्यासपूर्ण खेळ निश्चितच पाहिला असेल.
यावेळेस मात्र चेंडूला शॉर्टआर्म पुल केलं गेलंय, निघून जाईल चेंडू एका धावे करता. दर्जेदाररित्या इथून मात्र चेंडूची फेकी केली जाते मनोज पाटील यांच्या माध्यमातून. एका धावेच्या मदतीने धावफलक 4 या अंकावरती जाऊन पोहोचताना धावफलक आपण पाहतोय. अगदीच दोन्ही फलंदाजांना माहिती आहे एकेरी दुहेरी धावा या किती महत्त्वाच्या आहेत. जरी 53 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे तरी सुद्धा सावध सुरुवात तितकीच महत्त्वाची आहे, सावध भूमिका तितकीच महत्त्वाची आहे. धावसंख्या एका धावेच्या मदतीनं पुढे सरकताना 5 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचेल. आणि नेहमीच महत्त्वाचं प्राबल्य जर आपण पाहिलं मागील वर्षीच्या सत्रामध्ये 1 वर्षामध्ये तब्बल 2 स्पर्धा विजेते होण्याचा मान पटकावला होता वीर तानाजी दापोडे संघाने. यावेळेस मात्र फटका तर चांगला आहे पण अंतर गाठता आलेलं नाही आहे. ते फलंदाज रोहित म्हात्रे याला आणि निश्चितच डगआउटच्या आश्रयाला जावं लागेल. 2 चेंडूंचा सामना करत एका धावेचं योगदान आपल्या संघाला दिलंय आणि निश्चितच या योगदानाचा पुढच्या वेळेमध्ये कशा रीतीने विचार केला जाईल याकडे मात्र लक्ष असेल. 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय, एका विकेटचं पतन झालंय आणि अगदीच जर आपण पाहिलं तर 5 धावा आणि 1 बाद अशी स्थिती श्री वेताळ कोपर संघाची आपल्याला ही पाहायला मिळते. नवीन फलंदाज आपण पाहतोय, फलंदाज उमेश बॅटिंग स्टांजवरती असतील. नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय फलंदाज अनिल म्हात्रे यांना. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्क वरती, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा. यावेळेस मात्र जोरदार तडाखा. तत्पूर्वी क्षेत्ररक्षक चेंडूला अडवण्याचा प्रयत्न करतोय पण चेंडूचा मात्र विजय होईल, चेंडू निघून जाईल, सीमा पार, मिळतील धावा 4. एक सुरेख देखणा चौकार. डाऊन द ग्राउंड हा फटका सजवला गेला होता. ॲक्शन रिप्लेमध्ये जर आपण पाहिलं तर सुरेखरित्या चौकार निघून गेला होता, कारण की जे पॉवर प्लेचं षटक आहे, पॉवरफुल फलंदाजी होणं तितकंच बंधनकारक होतं आणि त्या बंधनातून इथून मात्र निश्चितच आता मात्र आपण पाहतोय वीर तानाजी दापोडे संघ क्षेत्ररक्षण आपलं विखुरलं जाईल. तत्पूर्वी 1 षटकाच्या अखेरनंतर 9 धावा फलकावरती आपण पाहतोय आणि 1 बाद अशी स्थिती ही आपल्याला इथून मात्र पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय श्री बेताळ कोपर या संघाची 18 चेंडू आणि आता मात्र एकंदर धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल ते 44 धावांचं. अगदीच जर आपण पाहिलं समोरच्या बाजूने जर नजर टाकली तर झाडी आपल्याला पाहायला मिळते आणि असं वाटतंय की या सामन्याचा आपण वेस्ट इंडिज येथे आनंद घेतोय की काय. आणि अगदीच ज्या पश्चिम दिशेला नजर टाकली तर असं वाटतंय की साऊथ आफ्रिकेमध्ये सामन्याचा आनंद घेतोय की काय. हे चोही बाजूला जर आपण पाहिलं तर निश्चितच एक निसर्गरम्य वातावरण आणि संपन्न होत असलेली स्पर्धा आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जे पाहायला मिळते. सरपंच उपसरपंच चषक 2025. ज्ञानदेव पाटील संघाचे संघनायक बॉलिंग मार्कवरती असतील. 8 ते 10 पावलांचं रनअप आपण पाहतोय. बॅटिंग स्टांजवरती फलंदाज अनिल म्हात्रे आतापर्यंत 4 धावांचं योगदान जरूर दिलंय. 53 या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र गुड पीस ऑफ बॉलिंग. गोलंदाजाकडे अचूक टप्प्याखेरीज विविधता असणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आणि त्याच दृष्टिकोनातून इथून मात्र जी गोलंदाजी साकारली जाते आपण पाहतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती ज्ञानदेव पाटील. यावेळेस मात्र फटका तर फसलाय. राजू पाटील चेंडूवरती झेपावत आहेत. तत्पूर्वी चेंडू रिकॉशियस होईल आणि इथून मात्र विकेटचं पतन होताना पाहायला मिळेल. फलंदाज अनिल म्हात्रे बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. आणि अगदीच जर पाहिलं तर एका नावाचा उल्लेख होत होता ते म्हणजे पांडुरंग पाटील. आणि अगदीच सांगायला आनंद वाटेल की गावदेवी मंदिराचा जो जीर्णोद्धार होत आहे त्याच्याकरता त्यांनी सोन्याचा कळस निश्चितच देण्याचं कबूल केलेला आहे.
आपण पाहतोय. वळूया पुन्हा एकदा आपण सामन्याकडे. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावरती 10 या अंकावरती आपण पाहतोय. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर महत्त्वपूर्ण गोष्ट जी पाहायला मिळते की दुसऱ्या षटकातील 2 चेंडू आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे रनआउटची विकेट. सॅक्रिफाईस कुठेतरी आपल्या संघाला पुढे जायचं आहे तर कुठेतरी काहीतरी गोष्टी घडणं हे बंधनकारक आहे. आणि इथून मात्र जर आपण पाहिलं श्री वेताळ कोपर संघाचा फलंदाज बाद झालेला आहे. 5 चेंडूचा सामना केलाय, 5 धावांचं योगदान दिलंय. फलंदाज अनिल म्हात्रे आणि नवीन फलंदाज राजेश बॅटिंग स्थानवरती आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवरती ज्ञानदेव पाटील. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक. चेंडू निघून चाललाय सीमा पार, असरदार, बहारदार, धमाकेदार षटकार. षटकाराच्या मदतीनं 16 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. आणि अखेर ज्या फटक्याच्या प्रतीक्षेमध्ये होता वेताळ कोपर संघ त्याच फटक्याची प्रतीक्षा इथून मात्र संपवली गेली फलंदाज राजेश याच्या माध्यमातून. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर ज्ञानदेव पाटील यांच्या गोलंदाजीचा चांगला समाचार घेतलाय. उर्वरित 3 चेंडूंचा खेळ या षटकामध्ये जरूर शिल्लक आहे. आणि अगदीच जर आपण पाहिलं तर फलंदाज राजेश याला रोखण्याकरता आता मात्र कोणत्या अस्त्राचा वापर केला जाईल याकडे इथून मात्र लक्ष दिलं जाईल. परिवर्तन पण चेंडू हवेत आणि इथून मात्र बडी मछली जाल में फंसी हुई. वॉड कॅच. सूर्याची किरण जरी डोळ्यावरती आली असली तरी सुद्धा हा झेल महत्वाचा होता हे माणिक पाटील यांनी ओळखलं. आणि मोठ्या विकेटचं पतन होत आहे. फलंदाज राजेश बॅक टू द डगआउट. धावसंख्या आहे फलकावरती आपण पाहतोय ती मात्र 16 या अंकावरती. आणि चेंडू हाताळण्यापूर्वीच उल्लेख केला होता की फलंदाज राजेश याला रोखण्याकरता ज्ञानदेव पाटील कोणत्या अस्त्राचा वापर करतील. आणि अगदीच त्यांनी ज्या पद्धतीने चेंडूची हाताळणी केली आणि ज्या अस्त्राचा त्यांनी वापर केला अगदीच पाहता क्षणिक एक गोष्ट मात्र पाहायला मिळाली की फलंदाजाला मात्र अचूक टायमिंग साधता आला नाही. नवीन फलंदाज संदीप पाटील कोपर संघाच्या पाठीचा कणा म्हणून या खेळाडूला संबोधलं गेलंय. आणि आता मात्र आवश्यकता आहे ती चांगल्या फलंदाजीची. बघूया कशा रीतीने डावाला आवरलं जाईल संदीप पाटील यांच्या माध्यमातून. यावेळेस मात्र सन्मान दिला गेलाय. पुश करो खुश रहो किती धावा जोडल्या जातील याकडे मात्र लक्ष दिलं जाईल. आणि इथून मात्र अखेरच्या क्षणी अगदीच वेगाने झेपावताना आपण पाहतोय फलंदाज संदीप पाटील याला. धावा जोडल्या जात आहेत एकूण एकंदर 2. निश्चितच एकच गोष्ट म्हणावी लागेल दाग अच्छे होते हैं क्योंकि सर्फ एक्सेल है ना. धावसंख्या आहे 18 धावा फलकावरती आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. ज्ञानदेव पाटील अगदीच परिपूर्ण विचारपूर्वक पद्धतीने चेंडूची हाताळणी केली जाते. कारण की गोलंदाजाकडे मजबूत खांदे जरी असले तरी सुद्धा अचूक टप्प्यावरती आणि भेदक मारायची गोलंदाजी हे कॉम्बिनेशन महत्वाचं आहे. यावेळेस मात्र गती परिवर्तन सन्मान दिला गेलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडूची फेकी केली जाईल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर चूक घडली चुकीला माफी नाही. एकच धाव जिथे मात्र होती तिथून मात्र जर आपण विचार केला तर तिथे मात्र एक अधिकची धाव म्हणजे एकूण एकंदर 2 धावा जोडल्या जात आहेत. आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 20 या अंकावरती. अगदीच सामन्याचं समीकरण 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 33 धावांची आवश्यकता आहे. वड मॅच सामन्यामध्ये रोमांचकता. आणि इथून मात्र पुढचं षटक हाताळण्याकरता गोलंदाज निश्चितच आपण पाहतोय चिंतामण पाटील यांना आणलं गेलंय गोलंदाजी करण्याकरता. आणि अगदीच नेहमीच जे प्रमुख अस्त्राचा जेव्हा वापर केला जातो
तेव्हा तेव्हा मात्र एकच संघाला अपेक्षा असते, ती म्हणजे निर्धाव चेंडूची हाताळणी, त्याचप्रमाणे विकेट्स मिळवणं. पण मात्र खराब चेंडूची जर हाताळणी जेव्हा जेव्हा होते तेव्हा मात्र फलंदाजाला प्रेरित करण्याचं काम सुद्धा हे संघाचं आहे आणि त्या खेळाडूला निश्चितच त्या वेळेमध्ये प्रेरित करणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. एकूण एकंदर 20 धावा फलकावरती आहेत आणि जिंकण्याकरता 12 चेंडू 33 धावांचं समीकरण आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवरती मंद मंद पावलांनी मार्गस्थ होत आहेत. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर पॉईंट रिजनमध्ये डीपेक्षा कव्हर, त्याचप्रमाणे लॉंग ऑन लॉंग ऑफ, त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं तर एक काऊ कॉर्नर स्क्वेअर लेग मिड विकेट, त्यानंतर बॅकवर्ड झोनमध्ये जर आपण विचार केला तर शॉर्ट फाईन लेग आणि एक गली रिजनमध्ये असं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं आहे जरूर. 20 धावा फलकावरती, गोलंदाज तयार. यावेळेस मात्र पुढे सरसावट ड्राईव्ह केलंय चेंडूला, संघनायक नंदेव पाटील यांच्या माध्यमातून फेकी केली जाईल आणि विकेटचं पतन होईल. इथून मात्र आपण पाहतोय फलंदाज उमेश बॅक टू दी डगआउट. धावसंख्या आहे 21 धावा. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय शेखर तू कुछ कर. नवीन फलंदाज, एक चुकीची दुरुस्ती, विनायक बॅटिंग स्टान्सवरती आपल्याला पाहायला मिळेल. सामन्याचं समीकरण आहे 11 चेंडू आणि जिंकण्याकरता 32 धावांचं आव्हान आहे. वीर तानाजी दापोडे संघ, अगदीच जर आपण पाहिलं चेंडू गणित आपली व्यूहरचना तपासली जाते आणि महत्त्वाची प्रामुख्याची गोष्ट जर आपण पाहिली तर एक गोष्ट मात्र उल्लेखनीय कामगिरी आपण पाहतोय की ज्या जमावबंदी पद्धतीने इथून मात्र विपक्षी संघावरती दबाव हाताळणं महत्वाचं आहे आणि तोच दबाव इथून मात्र हाताळला जाईल का, आणि इथून मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला जातोय. नितीन ज्युनियर यांच्या माध्यमातून आपण पाहतोय सेफ हँड विकेटचं पतन, फलंदाज बाद. धावसंख्या स्थिरावली फलकावरती 21 या अंकावरती. दबाव दबाव आणि स्पष्ट दबाव वाढवण्याचं काम इथून मात्र केलं जात आहे आणि अगदीच जर आपण विचार केला तर 10 चेंडू आणि जिंकण्याकरता आव्हान आहे ते 32 धावांचं. जे चेंडू गणित जर आपण विचार जर केला तर 3 धावांची सरासरी राखणं आता मात्र अत्यावश्यक आहे. पण एका बाजूने किल्ला लढवलाय असं म्हणायला हरकत नाहीये फलंदाज संदीप पाटील यांनी. नवीन फलंदाज शेखर खेळपट्टीवरती आता मात्र आलाय. त्याला निश्चितच संघाने सांगितलं असेल शेखर अभि तू कुछ तो कर. संघाचा संघनायक आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय गोलंदाज चिंतामण पाटील. 8 ते 10 पावलांचं रनअप आहे. अकोटप्प्याचा मारा आणि अगदीच जर आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येईल पंचांच्या माध्यमातून. लाईन बिलॉंग्स टू अंपायर, कारण की रेषा जी आहे ती मात्र पंचांचा दृष्टिकोन महत्वपूर्ण असतो. धावसंख्या आहे फलकावरती 22 या अंकावरती. 22 रन्स ऑन द बोर्ड. जिंकण्याकरता अजूनही 31 धावांची आवश्यकता आणि इथून मात्र चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीकरता. षटकार 6 धावा. इट्स अ मल्टीमॅसिव्ह हिट. पुरेपूर वेगाचा वापर, पुरेपूर वेगाचा अवलंब केला गेला आणि त्या वेगाचा वापर करत चेंडूला मात्र हवाई सफर, हवाई यात्रा इथून मात्र घडवली. या 6 धावेच्या मदतीनं
इथून मात्र वातावरण जर पण पाहिलं थोडंसं मैदानाच्या आतमध्ये चिंतेचं जरूर पाहायला मिळेल, कारण की समीकरण बदललेलं आहे. अजूनही 25 धावांची आवश्यकता आहे. नाही, शेखर याने पुरेपूर कानमंत्राचा वापर केला गेलाय. शेखर तू कुछ तो कर, 9 चेंडू आणि 25 धावांची गरज आहे. रिमेनिंग 9 balls and 25 runs to win. रिमेनिंग 9 balls and 25 runs to win. 9 चेंडू आणि 25 धावा. गोलंदाज तयार. चिंतामण पाटील बॉलिंग मार्क वरती. यावेळेस मात्र पुन्हा एकदा त्याच वेगाने चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न, पण अगदीच जर आपण पाहिलं तर चिंतामण पाटील यांनी अगदीच संघाला सांगितलंय, चिंता मत करो मैं हो ना. धावसंख्या आहे फलकावरती. एका धावेच्या मदतीनं 29 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचलंय. चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत 4. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूवरती महत्वपूर्ण फटकेबाजी ही वेताळ कोपर संघाकरिता असणार आहे. आणि मात्र ती फटकेबाजी सोपी सुद्धा नसणार आहे. यावेळेस मात्र ड्राईव्ह केलंय चेंडूला आणि अगदीच जर आपण पाहिलं प्रयत्न शेवटपर्यंत कायम पाहायला मिळाले. एकच धाव जोडली जाईल, 1 पेक्षा अधिक 1 मात्र काही नाही. एका धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 30 या अंकावरती. जिंकण्याकरता 23 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि 23 धावा. व्हॉट अ मॅच. संदीप पाटील यांनी पुन्हा एकदा शेखर याला काहीसा कानमंत्र दिलाय, पण कानमंत्र देणं आणि त्याचा वापर करणं या दोन्हीही विभिन्न गोष्टी आहेत. यावेळेस मात्र पुरेपूर गोलंदाजाने वेगाचा वापर जरूर केलाय, पण चेंडूची फेकी होईल ती मात्र लॉंगॉनच्या क्षेत्रामधून. षटक क्रमांक 3चा खेळ संपन्न होईल आणि आता मात्र सामन्याचं समीकरण आहे 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. मॅचवरची पकड निश्चितच मजबूत जरी झाली असली तरी सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट या खेळामध्ये आपण भाकीत वर्तवू शकत नाही. ही मात्र खूप महत्त्वाची गोष्ट आहे. अखेरच्या क्षणी काय घडेल तुम्ही सांगू शकत नाही. शेवटच्या क्षणापर्यंत सामन्याची स्थिती काय आहे तुम्ही सांगू शकत नाही. फक्त शेवटच्या चेंडूवरती घडणाऱ्या गोष्टी आहेत, त्या घडल्यानंतर त्याचा निकाल जो आहे तो निश्चितच पंचांच्या माध्यमातून जरूर आपल्यापर्यंत पोहोचवला जातो. निश्चितच थोडासा वेळ काढूपणा जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी आयोजकांची सूचना येते, बी रेडी बी फास्ट. चला घाई करायचे, वेळ दौडू नका कृपया. त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. संदीप पाटील यांना आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती. एका बाजूने किल्ला जरूर लढवलाय, आपल्या सहकाऱ्यांना एका बाजूने साथ जरूर दिलेली आहे, पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता मात्र काहीतरी करण्याची वेळ ही आलेली आहे आपल्या संघाकरता, आपल्या गावाकरिता. देवेंजी घरत ग्रामपंचायत सदस्य कोपर यांच्या वतीने षटकार हॅट्रिक करिता 2000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. धावसंख्या आहे फलकावरती 31 धावा. याचाच अर्थ 6 चेंडू आणि 22 धावांची गरज. 6-22, 22-6. सामना दोलांमय स्थितीमध्ये आहे. गोलंदाज नरेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती फलंदाज सज्ज होईल. शेखर तू कुछ तो कर. शेखर काय करेल मैदानाच्या आतमध्ये. आव्हान जरी 22 धावांचं असलं तरी सुद्धा काही घडू शकतं. यावेळेस मात्र चेंडू हवेत आहे आणि चेंडू मात्र हाय अँड हँडसम करत निघून गेलाय षटकाराकरिता. इट्स अ गुड बाय. 6 धावा षटकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल षटकाराच्या मदतीनं 37 या अंकावरती धावफलक आपण पाहतोय. आणि या षटकाराने परिपूर्ण सामन्याची जी गणितं आहेत ती मात्र बदललेली आपल्याला पाहायला मिळतील. 5 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज आहे.
अत्यावश्यकता आहे. नेहमीच आपण पाहतोय अत्यावश्यक सेवेला प्राधान्य दिलं जातं, पण या धावा अत्यावश्यक का आहे? कारण की कंपल्सरी चेसिंग आहे, त्याला तुम्हाला पर्याय नाही. विकेट समांतर झाली तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. ही नाण्याची एक बाजू. दुसरी बाजू आपण पाहतोय ती म्हणजे कंपल्सरी चेसिंग. गोलंदाजाला इथून मात्र कानमंत्र दिला गेलेला आहे, त्याचा वापर कशा रीतीने होईल ह्याकडे सर्वांचं लक्ष आहे. 5 चेंडू आणि जिंकण्याकरता धावांचं आव्हान आहे ते मात्र 16 धावांचं. दोलान्मय स्थितीमध्ये सामना, अजूनही सामन्यामध्ये कश्मकष्टा कायम आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. यावेळेस मात्र फटका चांगल्या रीतीने सजवला गेलाय आणि निघून चाललाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकाराकरिता 6 धावा. हाय अँड हँडसम, इट्स अ 6. 4 चेंडू, सामन्याचं समीकरण बदलतंय. 10 धावांची आवश्यकता आहे. व्हॉट अ मॅच. सामना होता कुठे आणि सामना आला कुठे. म्हणूनच यापूर्वीच उल्लेख केला गेला होता की शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेट या खेळामध्ये आपण बाकीत वर्तवू शकत नाही आणि हीच स्थिती या मॅच मध्ये आहे. मागच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं निसटता विजय मिळवला होता वीर तानाजी दापोडे या संघाने, पण आत्ताच्या घडीला इथून मात्र प्रयत्न आणि संघर्ष याच गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती नरेंद्र. 4 चेंडू 10 धावांची आवश्यकता. यावेळेस मात्र लाईन बिलॉंग्स टू अंपायर. इट्स व्हाईट बॉल. निघून जाईल चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये आणि अवांतर धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकेल. 44 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचले. इथून मात्र फुल टॉस चेंडू, फुल टॉल वसूल केला जातोय 6 धावांचा. इट्स अ सिक्सर, इट्स अ बिगी. आणि षटकाराची हॅट्रिक लगावली गेलेली आहे. फलंदाज शेखर, तू कुछ तो कर मिस्टर शेखर. आणि निश्चितच देवेंजी घरत, ग्रामपंचायत सदस्य कोपर यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज हे आमच्यापर्यंत अजूनही पोहोचलेलं नाही आहे. निश्चितच सामना संपल्यानंतर निश्चितच खेळाडूपर्यंत पोहोचेल यातील मात्र शंका नाही आहे. आणि अगदीच नाना गोंधळी यांच्या वतीने आकर्षक टी शर्ट. सामना अजूनही संपलेला नाही आहे. 3 चेंडू आणि धावांची आवश्यकता आहे ती मात्र 3. सामना अगदीच जर आपण पाहिला तर अजूनही स्थिती समान आहे. यावेळेस मात्र इट्स अ ग्रेट फिनिश. विजय साकारलाय श्री वेताळ कोपर संघ. वेल डन, वेल प्लेड टीम कोपर. आणि या स्पर्धेमधील सरपंच उपसरपंच चषक 2025 मध्ये श्री वेताळ कोपर संघ थेट फायनल मध्ये दाखल झालेला आहे. हार्दिक अभिनंदन मिस्टर संदीप पाटील. आणि हार्ड लक म्हणावं लागेल संस्थापक अध्यक्ष कुंदनजी पाटील साहेब, त्याचप्रमाणे संघनायक ज्ञानदेव पाटील, राजू पाटील, माणिक पाटील, नितीन पाटील. निश्चितच पुढील वाटचाली करता जरूर शुभेच्छा असतील. मॅन ऑफ द मॅच 7 चेंडू